तर खरवस कोणाकोणाला आवडतो, तर इथे आज मी बनवलेला आहे खरवस, म्हणजे आमच्या इकडे गावाला याला चिकाच्या वड्या बोलतात. तर काल आमची म्हैस वेली होती, तर आईने मला चीक आणि दूध दोन्ही पाठवून दिलं होतं मुंबईला. गावावरून आलं होतं, तर सगळे विचारत होते की चीक मुंबईमध्ये कुठे भेटला, तर चीक मला मुंबईमध्ये कुठे नव्हता भेटला, गावावरून मी मागवला होता आईकडून. तर इथे हे घेतलेलं आहे चिकाचं दूध, जे म्हैस वेल्यानंतर पहिले 1-2 दिवस निघतं, ह्याला चिकाचं दूध बोलतात. तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती घट्ट आहे. तर इथे चिकाचं दूध 1 लिटर घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे. दूध पण मी गावावरूनच मागवलं होतं. तर अर्धा लिटर इथे कच्चं दूध आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. नंतर तुम्ही चवीनुसार त्याच्यात साखर टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढी तुम्ही साखर त्याच्यात टाकायची आहे, पाहिजे तेवढी तुम्हाला. नंतर ह्याच्यात टाकली आहे मी वेलची पूड बारीक करून टाकायची आहे. तुम्ही जायफळ पण घालू शकता, तुम्हाला जे जे त्याच्यात इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत ते तुम्ही टाकू शकता. नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, सगळी साखर त्यातली विरघळली पाहिजे. साखर विरघळवून घेतल्यावरती आपण एका टोपात साईडला गरम पाणी पण करायला ठेवायचं, म्हणजे ते पाण्यात ते चांगलं व्यवस्थित उकळलं जातं. जसं आपण आळूच्या वड्या किंवा असं काय उकडून घेतो तसंच. तिथे टोपात मी खाली पाणी ठेवलं आहे, त्याच्यात प्लेट खाली काहीतरी टाकायचे, डायरेक्ट खाली ठेवायचं नाही टोप, कारण ते खालनं लागायची भीती असते. तर खाली प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती तो आपला जो चिकाचा टोप आहे तो त्याच्यावर ठेवायचा आणि त्याच्यावरती झाकणी टाकायची. नंतर वरनं झाकण ठेवायचं, म्हणजे वरचं जे पाणी असतं ते त्याच्यात पडत नाही. आणि वरती जड अशी काहीतरी वस्तू ठेवायची, जेणेकरून वाफ बाहेर येणार नाही आणि चीक आपला व्यवस्थित चारी बाजूनी शिजला जाईल. तर एक अर्धा तास मीडियम फ्लेमवरती तुम्ही हे ठेवायचं आहे, ते शिजून जातं. त्याला जास्त काय हलवला हे मध्ये लागत नाही. एकदा ठेवलं की अर्धा तासाने तुम्ही बघू शकता, पाणी फक्त खाली जास्त ठेवायचं, म्हणजे पाण्यामुळं जास्त असलं की खाली लागत नाही आणि वास बीस लागणार नाही, जरी पाणी हे कमी जास्त झालं तरी. तर इथे शिजलेलं आहे चीक, तर तुम्ही असं बघू शकता बोटाने, किंवा जर तुम्हाला आत शिजला की नाही बघायचं असेल तर चाकूच्या साहाय्याने पण तुम्ही असा, आपण जसं केक बेक झाला की नाही बघतो तसं बघू शकता. तर इथे चीक आपला शिजलेला आहे. तर हा आपण यातनं काढायचा आणि असा थंड करायला ठेवून द्यायचा. एक 15-20 मिनिटं ठेवायचा, किंवा पाण्यात तुम्हाला लगेच खायचं असेल तर टोप पाण्यात ठेवायचा थंड, तो लगेच थंड होऊन जातो. तर इथे मग नंतर आपण अशा वड्या पाडून घेणार आहे याच्या. तर चिकाच्या वड्या अशा पाडून घ्यायच्या आणि खाण्यासाठी हा तुमचा आवडता खरवस तयार आहे. तर खूप टेस्टी लागतो. काही जणांनी खूप कमेंट केल्या होत्या, कुठून चीक आणला काय, तर हा मी गावावरून चीक घेऊन आले होते. मी आले नव्हते, आईने गावावरून पाठवून दिला होता मला. तर काही जणांना खूप हा व्हिडिओ आवडला, खूप जणांनी खूप कमेंट केल्या, त्याबद्दल थँक्यू. आणि हा व्हिडिओ पण पहा आणि खूप कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.